ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत। कोकणात शिमगोत्सव सुरू झालाय आणि शिमगा म्हणजे सामाजिक, सांस्कृतिक आणि संस्कृतीचं दर्शन घडवणारा उत्सव। अगदी शेकडो वर्षांच्या परंपरा आणि मान जपत प्रत्येक कोकणी माणूस या उत्सवामध्ये सहभागी होतो आणि या उत्सवादरम्यान सादर होणाऱ्या लोककला म्हणजे कोकणचं वैभवच। चला तर मग आपणही आनंद घेऊयात या वैभवशाली परंपरेचा। संकासूर हा कोकणातल्या शिमगोत्सवाचं मोठं वैशिष्ट्य। काळ्या कपड्यात मुखवटा लावलेला हा संकासूर, हातात दोरी, उंच टोपी, लांब सडक पांढरी दाढी, कमरेला घुंगराचा पट्टा, त्यातून येणारा नाद आणि त्या नादावर ताल धरणारा हा संकासूर। कोकणातल्या शिमगोत्सवाची हीच खरी धमाल असते। नमन, खेळे आणि जाखरी नृत्य हा पारंपरिक सांस्कृतिक ठेवा आहे आणि पिढ्यानपिढ्या हा ठेवा असा जपला जातोय। बाया बापड्यांपासून ते थोरा मोठ्यांपर्यंत सर्वांनाच या संकासुराचं आकर्षण असतं। म्हणूनच तो असा या प्रेक्षकांमधून प्रकट होतो आणि एकच धमाल उडून देतो। कोकणात शिमगोत्सवाला सुरुवात झाली। संकासुरासारखे अनेक ग्रामीण कलावंत आपल्या पारंपरिक लोककला विविध ठिकाणी सादर करतात, पण या सर्वांनाच एका व्यासपीठावर आणण्याचं काम केलं होतं गुहागरच्या व्याडेश्वर देवस्थाननं। म्हणजे आपल्या गावामध्ये जे लोककला सादर करतात त्यांची लोककला ही सर्व लोकांपर्यंत पोहोचावी आणि त्यांना एक उत्तम प्रकारचं व्यासपीठ उपलब्ध व्हावं हा आमचा त्याचा मुख्य हेतू आहे। गुहागरच्या ग्रामीण भागातील विविध गावातील लोककला पथकं आपल्या शेकडो कलावंतांसह या निमित्तानं एकत्र आली होती। पारंपरिक वेशभूषा हे त्यांचं खास आकर्षण। ही वेशभूषा करण्यासाठी कित्येक तास जातात, पण लोककला जपायची हाच उद्देश यामागे असतो। प्रत्येक वर्षी आम्ही भवनीचा जो खेळ आम्ही बाहेर पाडतो, म्हणजे पहिल्या होळीला या दुसऱ्या होळीला, तर आमची परंपरा अशी आहे की भवनीचा खेळ काढताना फक्त आम्ही त्याच्यामध्ये फक्त एवढं दाखवतो त्या खेळामध्ये की संकासूर, उर्दूमवाले, फेरवाले, सावळेवाले यांचा फक्त खेळ या ठिकाणी होतो आणि या भवनीच्या खेळामध्ये आम्ही गण, गवळण किंवा वगनाट्य हे दाखवत नाही। कोकणातल्या पारंपरिक लोककलांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे स्त्री पात्र। इथं पुरुषच स्त्रियांसारखी वेशभूषा करून ती कला सादर करतो। अगदी स्त्रियांसारखाच भरजरी पोशाख त्यांना केला जातो। आज जी गणगवळण आपण जर गंमामध्ये भाग दाखवतो, ती गवळण ही पुरुष पात्रही नटलेली आहे आणि ती आज आम्ही ही जी पारंपरिक जी कला आहे ती आज आम्ही युवा पिढी आज पुढे येऊन जास्त सहभाग घेऊन आज आम्ही ती जोपासतोय। संकासुराचा हा रात्री उशिरा सुरू झालेला हा कार्यक्रम अगदी पहाटेपर्यंत सुरू राहतो। कोकण वासियांसाठी शिमगा हा मोठा सण असतो। चाकरमानी ही पारंपरिक लोककला पाहण्यासाठी मोठ्या संख्येनं गावाकडे धाव घेतात। लक्ष्मीकांत बोरसे पाटील, TV9 मराठी, गुहागर।